मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 24 जूनचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा रिव्ह्यू सुरू करण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना थँक्यू सो मच. काल तुम्ही सगळ्यांनी मला खूप प्रोत्साहित केलं, खूप एन्करेजमेंट दिलं. खरंच थँक्यू सो मच तुम्हा सगळ्यांना. तर आजच्या रिव्ह्यूला सुरुवात करते. सुरुवातीला आपण बघतोय अर्जुनला इन्स्पेक्टर सावंतांचा कॉल आलेला असतो आणि ते अर्जुनला फोन करून सांगतात की तो सिक्युरिटी गार्ड अजून नाईट ड्युटीवरनं परत आलेलाच नाहीये. अर्जुन तत्पूर्वी सांगत असतो सावंतांना की मी निघतोच आहे, तो स्केच आर्टिस्ट आला का वगैरे. मग सावंत म्हणतात सर प्रॉब्लेमच झालाय, तो आलाच नाहीये नाईट ड्युटीवरनं सिक्युरिटी गार्ड. अर्जुनला आश्चर्य वाटतं. तो म्हणतो काय ड्युटीवरनं कुठे गेला असेल तो, मित्राच्या घरी वगैरे वगैरे. तो सावंत म्हणतो सर तो मित्राच्या घरी वगैरे जिथे कुठे जाऊ शकतो ना तिथे आम्ही जाऊन आलोय, पण तो कुठे सापडत नाहीये. अर्जुन सर मला असं वाटतंय की तो सिक्युरिटी गार्ड अचानक गायब झाला. अर्जुन सावंतांना म्हणतो म्हणजे त्या हल्लेखोराने काहीतरी केलेलं दिसतंय सिक्युरिटी गार्डला. सावंत म्हणतात कसं शक्य आहे सर, आपल्या तिघांव्यतिरिक्त हे सगळं कोणालाच माहिती नव्हतं. अर्जुन म्हणतो तो फॉलो करत असेल कदाचित त्या सिक्युरिटी गार्डला, तुम्ही तपास करा सिक्युरिटी गार्डचा. आता सावंत म्हणतात आमचा तपास सुरू आहे, काही कळलं तर लगेच कळवतो. अर्जुन म्हणतो ठीक आहे सावंत बाय, असं म्हणून त्याने फोन ठेवलाय. पण आता विचार करतो फोन ठेवल्यावर सायलीला सध्या काही नको सांगायला, उगाच ती विचार करत बसेल. आता सायली म्हणत असते अर्जुनला मी जरा आलेच हं. अर्जुन पुन्हा बेडरूममध्ये आलाय. मग अर्जुन म्हणतो तू कुठे निघाली आहेस आता. सायली म्हणते अहो आईंना खूप टेन्शन आलं असेल ना अश्विन भाऊजीचं, बाळाचा, आणि अश्विन भाऊजीचा आई खूप विचार करत असतील, जाऊन जरा बोलून येते त्यांच्याशी. अर्जुन म्हणतो मम्मा जर विसरली असेल तो टॉपिक तर तू उद्या, अगं तू मग तिथे जाऊन कशाला तो विषय काढतेस. सायली म्हणते अहो पण आईंनी त्रास करून घेतला असेल तर. अर्जुन म्हणतो अगं सायली हे बघ, तू ना सध्या बाकीचे विषय सोडून दे, तू तू फक्त आपल्या बाळाचा विचार कर. आपल्याला प्रियाची प्रेग्नन्सी महत्वाची नाहीये, आणि आधीच तर तुला तुझ्या बालपणीचं काही आठवत नाही, त्याचा तू आधीच ताण घेतेस. आणि आता सायली आता पुन्हा विचारात पडते त्या गोष्टीच्या आणि म्हणते अर्जुनला मला आठवतच नाहीये, मला पूर्वीचं सगळं कसं बरं आठवेल पुन्हा. अर्जुनने ना प्रेक्षकांनो आता सायलीला मदत केली आहे तिच्या लहानपणीच्या आठवणी रिक्रिएट करण्यासाठी, आणि फार काही कष्ट नाही घ्यावे लागले त्याला. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतनं सायलीला ते सगळं पटापट आठवलंय. असं त्यांनी आजही दाखवलंय आणि आता उद्याच्या भागात पण ते बरंच काही दाखवणार आहे जे बघायला छान वाटतंय. अर्जुन म्हणत असतो मला सांग बायको, म्हणजे असल्या कुठल्या गोष्टी तुला आठवतात का ज्यामधून तुला आणि तन्वीचं म्हणजे लहानपणीचं तुझं काही कनेक्शन फील होतं. सायलीला आता त्या तन्वीच्या लहानपणीच्या गोष्टी पाहिल्यावर बरंच काही आठवतं ना, ते तिला आठवतं. म्हणजे ती प्रतिमात्याकडे होती ना तेव्हा प्रतिमात्याने तिला तन्वीच्या लहानपणीच्या त्या गोष्टी दाखवल्या. सायली ती गोष्ट आठवते आणि अर्जुनला सांगते अहो खरं तर मला तिची प्रत्येक वस्तू बघून, प्रत्येक तिच्या लहानपणीच्या वस्तू बघून आठवत होतं मला थोडं थोडं. अर्जुन म्हणतो तिच्या काही वस्तू असतील का आपल्या घरी. सायली म्हणते अहो ज्या ज्या तन्वीच्या बाबतीतल्या वस्तू होत्या त्या सगळ्या बघून झाल्यात की, आता काहीच नाहीये. अर्जुन म्हणतो अगं आहे ना सायली, तन्वीचं गाठोडं आहे आपल्याकडे. सायली एकदम खुश होते आणि म्हणते अरे हां, त्यातल्या वस्तू बघून मला काही आठवेल का. अर्जुन म्हणतो बघूयात, प्रयत्न करूयात आपण. असं म्हणून अर्जुनने आता कपाट उघडलंय आणि तन्वीचं ते गाठोडं आहे ना सायलीचंच आहे ते, आता ते गाठोडं त्याने बाहेर काढलंय. सायलीला आता त्यातल्या काही गोष्टी बघून थोडं दुसरं आठवतं बरं का. त्यांचा हा प्रवास त्यांनी छान दाखवलाय. काय होतं प्रेक्षकांनो, कधी कधी काही गोष्टी आपल्याला खूप बोरिंग वाटतात, पण त्या गोष्टी स्टेप बाय स्टेप पुढे जात असताना ते दाखवत असतात. आता इथे मात्र अश्विनचा सीन घेतलाय. अश्विन प्रचंड डिस्टर्ब आहे बरं का प्रेक्षकांनो प्रियाच्या त्या बोलण्यामुळे. त्याला सतत आठवतंय की प्रिया विनवण्या करते की हे बाळ तुझंच आहे म्हणून. तेवढ्यात तिथे कल्पनाताई येतात बरं का आणि अश्विनला म्हणतात अश्विन ए बाळा, अरे तू जेवला नाहीस, थोडंसं खाऊन घे बरं. अश्विन म्हणतो मम्मा मला भूक नाही आहे ग. कल्पनाताई आता थोडंसं ओरडतात त्याला आणि म्हणतात अश्विन चल मनमानी नको करूस, खाऊन घे बरं, बघ बरं माझ्याकडे, चल खा बेटा. आता त्या एक घास त्याला खाऊ घालत असतात. अश्विनचं बिचाराचं लक्ष थाऱ्यावर नाहीये. साहजिक आहे प्रेक्षकांनो अश्विनच्या मनाची ही अवस्था होणं. आता कल्पनाताई म्हणत असतात अश्विन ए बाळा, तुला असं नाही करे वाटत की ते बाळ असेल तुझं म्हणून. बेटा ते बाळ तुझं असलं तर, नाही म्हणजे तू एवढा कठोर निर्णय कसं काय घेऊ शकलास रे. आता अश्विन त्यावर उत्तर देतो अगं मम्मा हे बघ, नाही मला 100% खात्री आहे की ते बाळ माझं नाहीच आहे, आणि तू पण असा मनात विचार आणू नकोस बरं. आपण जितके त्या प्रियापासून लांब राहू ना तितके आपण सुखी राहूयात. कल्पनाताई म्हणतात अश्विन अरे काय खरं काय खोटं काही कळत नाही आहे रे मला. अश्विन म्हणतो अगं न समजण्यासारखं काय आहे मम्मा, दादाने प्रियाच्या अफेअरचे सगळे पुरावे आपल्यासमोर ठेवले होते.
आणि आपल्याला कळलंय ना सगळं की ती प्रिया कशी वागत होती आधी. काय मम्मा, कशावरनं प्रियाने आणखीन पुरुषाला तिच्या जाळ्यात ओढलं नसेल? आणि मम्मा, मला सांग, माझाही तर तिने वापरच केला होता ना? बापरे प्रेक्षकांनो, हा जरा मोठा गोंधळ आहे. म्हणजे आता मला असं वाटायला लागलंय, तुम्हालाही असंच वाटतंय ना? म्हणजे अश्विन असं प्रिटेंड करतोय की ते बाळ त्याचं नाही. पण सपोज अश्विनला जर कळलं की ते बाळ त्याचं आहे, तर तो नक्कीच भावूक होऊ शकतो बरं का या बाबतीत. मग कल्पनाताई रडत असतात आणि अश्विनला म्हणत असतात, "ए बेटा अश्विन, मला सगळं कळतंय रे. अरे सगळं कळतंय मला. मला एवढंच वाटतंय की तू या सगळ्याचा त्रास नको रे बाबा करून घेऊस. तुझ्यात आणि अस्मितात किती फरक आहे रे अश्विन. अरे ती पटकन तिच्या दुःखातनं बाहेर पडली आहे. ती हसत पुढे जाण्याचाही प्रयत्न करतीये. पण तुला तुला ते नाही जमत आहे रे अश्विन अजूनसुद्धा." अश्विन म्हणतो, "मम्मा मी प्रयत्न करतोय गं, पण हे सगळं माझ्या डोक्यातून जाऊ नये म्हणून प्रिया सतत, सतत खोटं बोलतीये अजूनसुद्धा. प्रिया मुद्दाम खोटं बोलतीये मला माहिती आहे. पण आता ना मी बाळाचा विचार माझ्या डोक्यातून काढूनच टाकणार आहे. आणि मम्मा तू सुद्धा काढून टाक आता तो विचार." कल्पनाताई म्हणतात, "हो अश्विन, तू म्हणतोयस ना तसंच होईल. पण प्रियाची गोष्ट तू आमच्यापासून लपवायला नको होतीस अश्विन." अश्विन म्हणतो, "मम्मा बघ, आता हे सगळं ऐकल्यावर तुला किती त्रास होतोय. अगं हा त्रास टाळण्यासाठीच मी तुम्हाला सांगत नव्हतो गं. दुसरा माझा काहीच हेतू नव्हता." कल्पनाताई म्हणतात, "कळते रे राजा मला, पण तू ना आता या सगळ्याचा विचार नको करूस बरं. आणि कसल्याच त्रास करून घेऊ नकोस. मला एवढंच पाहिजे बेटा, तू खाऊन घे बरं, खाऊन घे अश्विन." अश्विन आता 1-2 घास खात असतो त्या पोहे का काहीतरी केलेले आहेत कल्पनाताईंनी त्याच्यासाठी. कसं आहे ना प्रेक्षकांनो, काही लोक ना खूप इमोशनल असतात. अश्विनसारखे झालेल्या गोष्टी विसरणं जरा अशक्य असतं अशा लोकांना. असतो काहींचा स्वभाव. अस्मिताचा स्वभाव जरा वेगळा आहे. आणि तसंही प्रियाने एवढी मोठी गोष्ट अश्विनला सांगितली, त्यामुळे तो डिस्टर्ब होणं साहजिक आहे. बाळ होणं हे कोणाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट असते आणि त्यातनं या अश्विनवर जी परिस्थिती आली आहे ती कोणावरही येऊ नये. बिचारा अश्विन. कल्पनाताई आता त्याला जवळ घेतात आणि तो थोडासा रडत असतो आता कल्पनाताईंजवळ. मस्त दाखवतात अश्विनचे सीन. अश्विन जे काही सीन करतो ना प्रेक्षकांनो, म्हणजे या मालिकेतले सगळे कलाकारच टॉप वन्स आहेत हा. त्यामुळे मला ही मालिका बघायला फारच आवडते. आता अर्जुनने तन्वीचं म्हणजे सायलीचंच लहानपणीचं ते गाठोडं काढलंय. मधुभाऊंकडे होतं ना ते लाल गाठोडं. अर्जुन त्यातला आता एक एक वस्तू सायलीला दाखवतो. सायली आता तिच्या लहानपणीचा फोटो बघते आणि एक गोष्टी अशा आठवायला लागते. आता ती थोडा प्रयत्न करत असते तेव्हा तिला आठवतात काही गोष्टी. त्या छोट्या बाहुल्या तन्वीच्या वगैरे वगैरे जे जे सामान त्यात येते ती बघते, न्याहाळते आणि थोडंसं तिला आठवायला लागतं. दुसरसं ते मागे आठवतं ना तसंच. आणि अर्जुन तिला निरखून बघत असतो. अर्जुन आणि सायली म्हणजे जेव्हा लहान असतात ना तेव्हा ते ॲक्सिडेंट झाला ना प्रतिमा म्हणजे अर्जुनच्या वाढदिवसाच्या दिवशी तो सीन हिला आठवतो. ती बाहुली पाहिल्यावर अर्जुन आता विचार करतो, मला असं वाटत होतं की या वस्तू बघून सायलीला चक्कर येते. पण म्हणजे हे मनात बोलतोय बरं का अर्जुन. आणि विचार करतो, सायली हे सगळं बघितल्यावरती तिला कसं तरी व्हायचं. आधी 2 गाठोडे इथे असायची, प्रियाचं आणि तिचं. तन्वीचं गाठोडं पाहिल्यावर सायलीला चक्कर यायची. आता पण या वस्तू पाहिल्यावर तिला चक्कर येईल का? अर्जुन हे मनातल्या मनात विचार करत असतो. सायली त्या सगळ्या गोष्टी हातात घेऊन आठवायचा प्रयत्न करत असते. मग अर्जुन म्हणतो, काही त्रास होतोय का तुला बायको? काही आठवतंय का? सायली म्हणते, त्रास नाही होते अहो, पण या सगळ्या गोष्टी माझ्या आहेत हे सगळं कळतंय मला. पण चक्कर वगैरे नाही येते. ते या सगळ्या वस्तूंच्या बाबतीत तन्वीच्या म्हणजे या माझ्या आहेत हे कळतं. पण सायलीपासून तन्वीपर्यंत जाण्याचा मार्गच मला सापडत नाहीये. अर्जुन आता तिच्याकडे बघत राहतो. आणि इथून पुढे दाखवलाय राकेशचा सीन. मी म्हटलं होतं ना प्रेक्षकांनो परवा बोलता बोलता की राकेश ना अजूनही त्यांनी लल्लूच दाखवलाय. तसंच काहीतरी प्रकारे त्यांनी सुरुवातीला थोडासा प्रयत्न केला राकेशला स्मार्ट वगैरे दाखवण्याचा, पण तसं नाहीये बरं का. राकेश आता बघा नागराजला जेलमध्ये भेटायला गेला आणि नागराजला सांगतोय, पप्पा मी उडी मारली आणि तिथून CCTV कॅमेरा बंद केला आणि थेट रूममध्ये घुसलो अर्जुन सायलीच्या. सायली रूममध्ये होती पण अर्जुन आला त्यामुळे ती वाचली. नागराजने त्याला फटकन हाणलं बरं का तोंडात आणि म्हणतो, ए बावळट, अरे बेअक्कल. राकेश म्हणतो, पप्पा काय झालं, का बरं मारलं? नागराज म्हणतो, ए मूर्खा, देव अक्कल वाटत होता तेव्हा काय संपावर गेला होता का तू? अरे सायलीचा जीव घे असं कधी बोललो मी तुला? राकेश म्हणतो, पप्पा तुम्हीच सांगितलं ना की सगळ्यांची वाट लावायची. नागराज म्हणतो, वाट लावायची म्हणजे जीव घ्यायचा असा अर्थ नसतो राकेश. अरे नसते उद्योग करून तू माझी वाट लावली असती. कशाला काही उद्योग करतोय बाबा? अरे बसला असता इथे ना माझ्या सोबतीला येऊन. मग
अरे काय राकेश, असा मूर्खपणा केलास ना, मार खाशील पुन्हा माझ्या हातचा. अरे बाबा, आधीच तो अर्जुन मला धमकी देऊन गेलाय, मला फासावर चढवेल म्हणून. असले काही उद्योग करून पुन्हा माझा ताप वाढू नकोस बावळाट. आधीच सांगतोय, अर्जुन आणि सायलीला हलक्यात घ्यायचं नाही हा राकेश. आज तू बावरतोयस गोड गोड बोलून त्यांच्या समोर, पण ते दोघे खूप हुशार आहेत बरं का. तुझा खरा चेहरा कधी समोर आणतील ना तर तुला समजणार पण नाही. राकेश म्हणतो, मला वाटलं होतं त्या सायलीला मारून टाकलं तर सुभेदार या सगळ्यातून सावरणारच नाही. नागराज म्हणतो, अरे तुला कोणी विचारलं तुला काय वाटतं ते? मी सांगतो तेवढं कर ना, स्वतःचा डोकं कशाला वापरतोयस मूर्खा. असा कोणाचा जीव बीव घ्यायला जाऊ नको, ए बाबा ए मूर्खा. नागराज ना आता पुन्हा त्याच्याकडे हात करतो बरं का, म्हणजे त्याला आता राकेशच्या डोक्यावरनं हात फिरवायचा असतो. तेव्हा राकेश दचकतो बरं का प्रेक्षकांनो. त्याला वाटतं की नागराज पुन्हा कानाखाली मारतोय की काय. नागराज म्हणत असतो त्याच्या डोक्यावर हात फिरवून, ए राजा, अरे असं नको करू रे बाबा, तू माझी एकमेव शेवटची अपेक्षा आहे रे. अरे मी बाकी कोणाकडनं अपेक्षा ठेवणार, त्या महिपतकडनं? काही अर्थ आहे का आता त्याच्याकडनं अपेक्षा ठेवणं? ए बाबा ए राकेश, हे बघ असं करू नको हा बाबा. ए राकेश, तो सचिन आहे ना, त्याची मदत घे. थंड डोक्याने एक एक प्यादं असं पुढे सरकवायचं बरं का. आणि आता असा विचार पण नाही करायचा कोणाचा जीव बीव घ्यायचा बरं का, आलं का लक्षात? राकेश म्हणतो, बरं पप्पा, आता पुन्हा असं करणार नाही. त्याच्या बोलण्यावरनं वाटतंय बरं का प्रेक्षकांनो, म्हणजे जेवढं सांगितलं तेवढंच तो करतो, असं आज या सीनवरनं तरी दिसलंय मला. प्रत्येक एपिसोड ना काहीतरी इंटरेस्टिंग असं देऊन जातो प्रेक्षकांनो आपल्याला. असं वाटतं आपल्याला की मालिका बोरिंग चालली आहे. ठीक आहे, थोडीशी ताणतायत ते स्टोरी, पण बहुतेक त्यांना आता सध्या अजून मालिका संपवायची नसेल. पण मला असं वाटतंय की 1-2 महिन्यात बहुतेक तरी ही मालिका संपेल, एक अंदाज आहे बरं का माझा असा. असो, आता अर्जुन सायलीचा सीन दाखवलाय त्यांनी. अर्जुन म्हणत असतो, सायली हे बघ, तू ना इतका विचार करू नकोस. अगं तूच तन्वी आहेस, हे कळलंय ना आपल्याला. आता हळूहळू तुला तन्वीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग पण मिळेल. आठवतील तुला लहानपणीच्या आठवणी. सायली म्हणते, नाही ना, कशा आठवतील आठवणी? अर्जुन तिला ते एक पॉझिटिव्ह बोलत असतो. अगं बघ, आधी तुला या सगळ्या आठवणी बघितल्या, या वस्तू बघितल्या लहानपणीच्या की चक्कर यायची. आता कुठे आली बघ चक्कर, तुला नाही आली ना? सायली म्हणते, हे बघा आता ह्यानी ना काही साध्य होणार नाहीये. ह्या असल्या वस्तू पाहिल्या की मी फक्त विचार करते आणि थकून जाते. माझ्यासारखी कमनशिबी मुलगी मीच आहे. मला सगळं जाणवतंय, हे मला कळतंय, पण आठवत पण नाहीये. माझ्या सगळ्या आठवणी माझ्या समोर आहेत, माझे आई वडील समोर आहेत, पण तरी मी त्यांना आई बाबा अशी हाक मारू शकत नाही, असं सायली बोलते आणि वैतागून ते गाठोडं कपाटात ठेवून देते. पण अर्जुन यावेळेला मनात विचार करतो, नाही सायली, मी तुला अशी हार मानू देणार नाही. मागे मी तुझ्या खोट्या आईबाबांना तुझ्या समोर उभं केलं आणि नकळत तुला त्रास झाला, पण नाही, आता मी तुला तुझे खरे आईबाबा मिळवून देणारच. अर्जुन आता सायलीला खूप छान बोलतो बरं का. तो म्हणतो, बायको तू ये बरं, जरा इकडे ये. सायली म्हणते, काय झालं हो, थोड्या वेळ शांत बसू द्या ना मला. अर्जुन म्हणतो, थांब जरा, मला ना तुला तुझी ओळख करून द्यायची आहे. अर्जुन सायलीला दाखवतो स्वतःला आरशात आणि म्हणतो, हे बघ, ही तन्वी किल्लेदार. आणि सायली आणि तन्वी या दोघींमध्ये मला खूप साम्य दिसतं ग. दोघी ना खूप गोड आहेत, प्रेमळ आहेत, तितक्याच मस्तीखोर आहेत. सगळ्या सुभेदार किल्लेदारांवर दोघी खूप प्रेम करतात. सगळ्यांच्या तोंडी एकच नाव आहे बरं का आता. आधी सगळ्यांच्या तोंडी तन्वी नाव होतं, पण आता माझी खात्री पटली आहे, सायली हीच खरी तन्वी आणि हा अर्जुन सुभेदार सायलीला तन्वीपर्यंत पोहोचवणारच. यु नो वॉट, सायली आधी तन्वी आणि अर्जुन ही जोडी फेमस असायची, म्हणजे जोडी असावी तर अशी, असं सगळं म्हणायचे. पण आता अर्जुन सुभेदार आणि सायली सुभेदार ही जोडी सुद्धा किती फेमस आहे तर सांगायलाच नको. सो बायको, अर्जुन सुभेदार आणि सायली सुभेदार आता दोघेही मिळून तन्वीपर्यंत पोहोचणार आहेत. सायली आता भावूक होते आणि म्हणते, अहो मला चांगलंच माहिती आहे, तुम्ही एखादी गोष्ट ठरवली ना की ती करून दाखवता. अर्जुन म्हणतो, येस. ए सायली, रडायचं नाही हा, तू रडलीस ना तर मी पण रडेल, तन्वी रडली ना तर मी पण रडणार बाबा. सायली आता हसते गोड आणि अर्जुनला मिठी मारून म्हणते, काय हो, असं कसं सुचतं बरं तुम्हाला सगळं? अर्जुन म्हणतो, मला नाही ग, माझ्या बायकोला सुचलं होतं. अगंच बायको, तुला आठवतं का काही दिवसापूर्वी मी असा लो फील करत होतो तेव्हा तू असंच मला मोटिवेट केलं होतंस, मला एन्करेजमेंट दिलं होतंस.
थँक्यू सो मच बायको आता त्यासाठी. या पुढच्या सीन मध्ये बघा मंडळी, मैपत आणि ती मुलगी जी मैपतच्या नावावर कोट्यावधीची जमीन करते ना, तिने एक प्लॅन आणलाय बरं का मैपत बाबाचा आश्रम बनवण्यासाठी. आणि ती तो प्लॅन मैपतला सांगत असते. बाजूला सचिन सुद्धा उभा आहे. ती मुलगी म्हणते, हे बघा मैपत बाबा, हा तुमचा आश्रम असेल आणि या बाजूला ना मोठा हॉल असेल आश्रमाचा आणि तिथे तुम्ही तुमच्या भक्ताला मार्गदर्शन कराल. इकडे एक गार्डन असेल जो भक्तांसाठी वेटिंग एरिया असेल. मैपत म्हणतो, तुम्ही हे जे काही केलं ना ते छान केलंय बघा, मला काही कळत नाही यातलं फारसं, पण माझी ना एकच विनंती आहे, म्हणजे आपल्या आश्रमात जी गोरगरीब भक्त मंडळी येतील ना त्यांच्यासाठी मोठंच्या मोठं अन्नछत्र, भक्तांसाठी एक छान मोठं म्हणजे अन्नछत्र उघडायला विसरू नका बघा. एवढीच माझी इच्छा आहे की आपल्या आश्रमात न कोणीही उपाशी जाता कामा नये. त्यावर ती मुलगी खुश होते आणि म्हणते, हो चालेल ना महिपत बाबा, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे चेंजेस करून घेते आणि लगेच कळवते तुम्हाला. या बाजूला करूयात आपण अन्नछत्र. आणि बाजूला ना असं 24 तास चालू असेल बघा अन्नछत्राची सेवा. मग महिपत म्हणतो, हो चालेल चालेल बेटा, तू ठरवलंयस ना तर सगळं उत्तमच असणार, मला काही काळजी नाही. देवा, तुझ्या लेकराच्या पाठीशी राहा रे देवा. आता ती मुलगी म्हणते, ठीक आहे महिपत बाबा, मग आता हा प्लॅन तुम्ही अप्रूव्ह केलाय ना, मी पुढच्या कामाला लागते. महिपत म्हणतो, हो चालेल. लगेच तेवढ्यात महिपतला कोणाचा तरी फोन आला म्हणून महिपत बाजूला जातो बरं का. मग लगेच सचिन त्या मुलीला काय विचारतो बघा. म्हणजे सचिनला आता एक आयडिया मिळाली आहे पैसे कमवण्याची. काय आहे प्रेक्षकांनो, मालिकेत तेच दाखवतात जे आजूबाजूला चालू असतं. आता यात आपण डायरेक्ट असं आक्षेप नाही घेऊ शकत ना, शेवटी हे एक एंटरटेनमेंट आहे. आता हे आपण आपल्या मनाला कितपत लावायचं हे आपल्या हातात असतं. आता ती मुलगी तो नकाशा गोळा करत असते तेव्हा सचिन तिला म्हणतो, एक्सक्यूज मी, नाही म्हणजे मला तुम्हाला हे विचारायचं होतं की तुम्ही महिपत बाबा, बहुगुणी बाबांवर खूप विश्वास दाखवताय, तुम्ही त्यासाठी हा आश्रम बनवायला निघालात. मग ती मुलगी म्हणते, हो म्हणजे काय, 100%. मी महिपत बाबांच्या आशीर्वादाशिवाय कधीच काही करणार नाही. त्यांच्यामुळे माझा बिझनेस खूप वाढलाय. मी त्यांच्यासाठी ही छोटीशी मदत नाही का करू शकत. सचिन म्हणतो, तुम्ही आता हा आश्रम बांधायला घ्याल ना, म्हणजे तुम्हाला 1-2 कोटी कसेही लागतील, ही मदत तुमच्यासाठी छोटी असेल काय. त्यावर ती मुलगी म्हणते, हो म्हणजे काय, महिपत बाबांमुळे माझा जो फायदा झालाय ना त्यामुळे ही अमाऊंट काहीच नाही. आणि मी महिपत बाबांना जितकं देईल ना तितकं माझ्यापर्यंत ते परत येईल हे मला माहिती आहे. आता सचिन म्हणतो, अच्छा म्हणजे तुमच्यासारखे जे बाकीचे बिझनेस ओनर आहेत ते पण तुमच्यासारखाच विचार करता का, तर तुमच्यासारखाच विचार करतात का. त्यावर ही मुलगी म्हणते, प्रत्येकाचं श्रद्धास्थान हे वेगवेगळं असतं, ज्याला ज्याचा जसा अनुभव असेल तसा तो विचार कर. आणि तसंही महिपत बाबांचा हात ज्याच्या पाठीवर आहे तो असाच विचार करेल बरं का. येते हं मी, असं म्हणून ती निघून जाते. मग सचिन विचार करायला लागतो, म्हणजे अण्णांचं हे महिपत बाबा होणं मला खूप मोठं फायदा देऊन जाणार आहे. तर ही मूर्ख माणसं ज्याच्याकडे श्रद्धास्थान म्हणून बघताय त्याच्याकडे जर मी बिझनेस म्हणून बघितलं तर माझी कमाईच कमाई होणार आहे. म्हणजे आता हा अण्णांच्या हाताखालचा माणूस तर झालेलाच आहे, पण आता अण्णा हे आश्रम वगैरे चालवणार आणि हा सचिन सगळी वरची मलाई खाणार. काय तरी प्रेक्षकांनो, अवघडच आहे. चला तर मग आता शेवटचा सीन आपण बघत आहोत. अर्जुनने सायलीला ती तन्वी असल्यासाठी बरीच मदत केली आहे, ओळख पटवून देण्यासाठी. तो आता बोर्डवरती ना एक DNA वगैरे असे काहीतरी शब्द लिहित. अर्जुन म्हणतो, सायली आता आपण सगळ्यात आधी DNA टेस्ट करूयात. प्रियाने तुझं ते सॅम्पल दिलंय ना DNA टेस्टच्या वेळेला, तिच्या आणि आपण मैनावतीची टेस्ट केली होती, मी ते सॅम्पल आणि तुझं सॅम्पल लगेच मॅच करवतो आणि त्या डॉक्टरांना सांगतो की लवकरात लवकर आम्हाला सॅम्पलचे टेस्ट द्या. आणि हो त्या टाइमला ना तू कार आणि ड्रायव्हर घेऊन आत्याकडे जा बरं का. सायली म्हणते, हो तुम्ही त्या डॉक्टरांना सांगा हं, मागच्या वेळेला ते जसे सतर्क होते तसे सतर्क राहा म्हणा, त्या सॅम्पल जवळ कोणी पोहोचता कामा नये. तसंही प्रिया आता जेलमध्ये, तसं काही आता प्रॉब्लेम नाही आहे, पण तरीसुद्धा त्या सॅम्पलपर्यंत कोणी पोहोचता कामा नये. अर्जुन म्हणतो, डोंट वरी, लास्ट टाईमसारखं मी सगळी सिक्युरिटी व्यवस्थितच ठेवेल. आता सायली राहिला प्रश्न रिक्रिएशनचा. डॉक्टरांनी सांगितलंय तुला छोट्या छोट्या गोष्टी रिक्रिएट करायच्या, ते आपण करून बघूयात. सायली म्हणते, आपण जर जुन्या गोष्टी परत परत करून पाहिल्या तर म्हणजे बघा ना, आता सध्या ज्या गोष्टी मला दिसतात त्या अर्धवटच असतात, त्याने काहीच हाती लागत नाही. अर्जुन म्हणतो, अगं नो प्रॉब्लेम, करून बघूयात ना, बऱ्याच गोष्टी छोट्या छोट्या तुझ्या सबकॉन्शियसमध्ये आहेत त्यामुळे तुला आठवत नाहीये, पण आपण बघूयात त्या रिक्रिएट करून. सायली म्हणते, मला सांगा ना, तुम्हाला तुमच्या आणि तन्वीच्या काही गोष्टी आठवतात का. अर्जुन म्हणतो, थांब जरा 1 मिनिट, असं म्हणून त्याने बोर्डवर काही शब्द लिहिलेत. सायली म्हणते, दाखवा ना मला, बाजूला मला काय लिहित आहे बघू द्या ना. अर्जुन म्हणतो, थांब ग सायली, लिहू तर दे.
अर्जुनने आता काही शब्द लिहिलेत बोर्डवर आणि म्हणतोय हे वाच. सायली वाचते ते बोर्डवरचे शब्द. आईस्क्रीम, लॉकेट, सेंटेड इरेझर. काय आहे हे सगळं? अर्जुन म्हणतो आता तुला काही आठवतंय का हे वाचून? सायली म्हणते नाही ना. अर्जुन म्हणतो ठीक आहे, हरकत नाहीये, आपण या गोष्टी पुन्हा रिक्रिएट करूयात म्हणजे तुला आठवतील. सगळ्यात आधी आपण आईस्क्रीम खाऊन रिक्रिएशन करूयात. सायली आता त्या गोष्टीचा विचार करायला लागते. आईस्क्रीम खायचं आता म्हणजे काय करायचं? म्हणजे आईस्क्रीम खायचं. असो, आता त्यांनी आजचा हा एपिसोड इथे संपवला बरं का मंडळी. एक नॉर्मलचा एपिसोड होता आजचा. आता उद्याच्या भागात छान दाखवणार आहेत ते. अर्जुन आता सायलीला आईस्क्रीम खाण्यासाठी म्हणून खाली नेतो किचनमध्ये आणि हळूच आईस्क्रीमचा डब्बा उघडायला लागतो फ्रीजमधून. तेव्हा सायली त्याला म्हणते अरे अर्जुन, अरे लवकर उघड ना, फ्रीज लवकर उघड अर्जुन, असं ती एकदम अर्जुनला बोलायला जाते. कारण तिला ते लहानपणीची तन्वी आणि अर्जुन दिसत असतात बरं का समोर. जे तन्वी बोलत असते लहानपणी तेच ही अर्जुनला बोलत असते सायली. आणि म्हणत असते अर्जुनला अरे अर्जुन, आपण त्या डब्यातनंच खाऊयात ना. अर्जुन तिला म्हणतो अगं बायको, डब्यातनं कशाला, आपण बाउल घेऊयात ना, वाटी घेऊन खाऊयात ना आईस्क्रीम, म्हणजे आईस्क्रीम ते. सायली म्हणत असते त्याला नको रे अर्जुन, बाउल कशाला, अरे डब्यातच छान लागतं ना ते आईस्क्रीम. आता अर्जुन आणि सायली असे तिथे स्वयंपाकघरात बसून आईस्क्रीम खात आहेत आणि सायलीला आता ते लहानपणीचे अर्जुन आणि तन्वी समोर दिसत आहेत आणि त्यामुळे ती आश्चर्यचकित होते. अर्जुन तिला म्हणतो बघ आठवतंय ना तुला काहीतरी? सायली म्हणते अर्जुन हळू खा ना आईस्क्रीम, सगळं संपवून टाकशील. मग अर्जुन तिला म्हणतो बघ बघ आठवलं ना तुला सगळं. बघा हा प्रेक्षकांनो, आता उद्याच्या भागात आपल्याला इंटरेस्टिंग काहीतरी दिसणार आहे. चला तर मग आजचा भाग इथे समाप्त झालाय. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. मंडळी आजचा हा एपिसोड तसा नॉर्मलचा होता बरं का, विशेष काही पुढे गेलं नाही, पण ओके बघण्यासारखा होता. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा एपिसोड कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात उद्या, तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. आणि हो प्रेक्षकांनो, काल आमच्या संभाजीनगरला झाला बरं का भरपूर पाऊस झाला, फार मजा वाटली आणि आम्ही भिजलो सुद्धा. अचानकपणे सामान आणायला गेलो आणि भरपूर पाऊस झाला. खूप वर्षांनी असं पहिल्या पावसात भिजायला झालं. तुमच्या भागात पाऊस पडला का हो प्रेक्षकांनो? सांगा बरं का नक्की कमेंटमध्ये. चला तर मग भेटूयात उद्या, तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.